नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी, भरल्या भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। भेंडीला काप मारून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरता येईल म्हणून। शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, बेसन पीठ घेतलेलं आहे, धने जिरा पावडर, गरम मसाला थोडासा चवीनुसार घ्यायचा आणि सगळं मिक्स करायचं आणि मग ह्या भेंडीमध्ये भरायचं। त्याच्यानंतर मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल आणि जिऱ्याची फोडणी घालून आपण हे भरलेल्या भेंडीचे तुकडे कढईमध्ये घालून घेणार आहे। तर आपण आता पहिल्यांदा हे मिक्स करून भेंडीमध्ये भरून घेऊया। भेंडीमध्ये सगळा मसाला भरून घेतलेला आहे मी। थोडासा कढीपत्ता पण घेतलेला आहे, थोडंसं जिरं, हिंग आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी। कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे, थोडंसंच तेल वापरणार आहे आपण। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया आपण, थोडासा हिंग पण घालणार आहे आपण, थोडासा हिंग घालणार आहे आपण याच्यामध्ये, कढीपत्ता, याच्यामध्येच ही भेंडी आपण घालून घेणार आहे। भेंडी घालून घेतल्यानंतर थोडंसं झाकण घालून घेऊया आपण याच्यावर। वाफ काढणार आहे आपण थोडी, मग आपण याला परतून घेणार आहे। भेंडीला आपल्या थोडीशी वाफ आलेली आहे, आता आपण हिला थोडीशी अशी परतवून घेणार आहे आणि पुन्हा झाकण घालणार आहे शिजेपर्यंत। भेंडीची भाजी आपली शिजून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। नेहमी रोज 30 भाजी खाऊन आपल्याला बोर होतं, तर अशी भरलेली भेंडी बनवली तर चटपटीत पण बनते आणि सर्वांनाच आवडते। म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।